36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि अभिवादन करून मोठ्या उत्साहाने लोकांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात स्त्रियांच्या शिक्षणासाठी क्रांती घडवून आणणाऱ्या आता महिलांनी चूल आणि मूल न सांभाळता तिने आता जिजा हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं आज स्त्रियांच्या बाबतीत बोललं जात आहे. आज तिने पाळण्याची नाही तर शिक्षणाची दोरी हातात घेतली आहे, म्हणून आज महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्याही पुढे गेल्यात. हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्रांतीमुळे शक्य झाले. त्यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बालविवाह, नाटिका, वेशभूषा, भाषण स्पर्धा यामध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतलाय. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. हे शाळेतील विद्यार्थिनींनी वेशभूषा सादर करून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या बालविवाह कायद्याचे बळकटीकरण करण्याच्या हेतूने आता 6 ते 7वीच्या मुलींचा गट तयार करून शाळेतील शिक्षकांनी लोकांच्या समोर विद्यार्थ्यांमार्फत कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमिटीच्या वतीने आणि शाळेचे मुख्याध्यापक परदेशी सर, नाईक सर, आडे सर, वाघ सर, बोर्डे मॅडम, बहुरे मॅडम, जोशी मॅडम यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाला गावकऱ्यांनी, महिला आणि पुरुष यांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. शाळेचे मुख्याध्यापक परदेशी सर यांनी 26 जानेवारीला यापेक्षा चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू असं देखील आश्वासन दिले. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख, औरंगाबाद.